मला असं वाटतं की आज 15 ऑगस्ट आहे, 80वा स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्यामुळे त्याच्या सगळ्यांना मी पहिलं शुभेच्छा देतो. मनोजजी मुंबईमध्ये आंदोलन करणार नाहीत, यासाठी आम्हाला जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते आम्ही नक्की करू. महाराष्ट्र शासनानं कायमस्वरूपी मराठा आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे. ओबीसी समाजाचं काही कमी न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची राहिलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील ही भूमिका अशीच राहील. ओबीसी समाजाचे देखील आंदोलनाची हाक देण्यात लक्ष्मण हाके. मी दोन्ही म्हणजे लक्ष्मण हाके साहेब असतील, मनोज जरांगे साहेब असतील, दोघांसाठी हे सांगितलंय की ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे. हे केंद्र सरकारमधल्या ज्या काही बाबी आहेत त्या केंद्र सरकारच्याच मंडळींना माहिती असतात. नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आवाहन हे देशाच्या महिला भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याला वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाण्यापेक्षा विरोधकांनी याच्यामध्ये सहकार्य करावं आणि महिला भगिनींना न्याय मिळवून द्यावा. राजकीय ही कदाचित भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्याला प्रत्येकानं प्रतिसाद दिला पाहिजे. विरोधकांनी नुसता विरोध करण्यापेक्षा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा या सगळ्या सकारात्मक प्रक्रियेमध्ये त्यांनी सामील झालं पाहिजे. चांगलं आहे ना, घरातून बाहेर पडून एखाद्या इंडस्ट्रीला ते भेट देत आहेत, हे फारच चांगलं आहे. मी कोण सक्रिय झाले, कोण घरामध्ये बसले, कोण ऑनलाईन बोलते याच्यावर बोलणारच नाही. परंतु निदान चाकणच्या बाबतीमध्ये देखील उद्योजकांना जाऊन भेटावं असं काही लोकांना वाटलं. त्याच्यातच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, तुमचं माझं. अंबादास दानवेंना माझ्या विमानात बसायचं असेल, मी फिरणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसायचं असेल किंवा माझ्या मांडीवर येऊन बसायचं असेल तरी सुद्धा मी त्यांना घेईन ना. पण एवढी जलसी काय राजकारणात, एवढी जलसी आणि एवढी चिडचिड करून चालत नाही. माझ्या या फिरण्याचा त्रास होत नसेल तर त्यांनी माझ्यावर येऊन बसावं. आणि मी हेलिकॉप्टरमधनं फिरतो, मी विमानातनं फिरतो, याच्यापेक्षा तुम्ही काय करता हे देखील सांगितलं पाहिजे ना. काही लोकांना माझं फिरणं हे त्याचं जलसीमध्ये रूपांतर झालेलं आहे की हा एवढं कसं काय महाराष्ट्रामध्ये फिरतो, जिल्ह्यामध्ये का जातो, आपलं अस्तित्व नष्ट झालेलं आहे, ते अजून परत हा जाण्यानं नष्ट होईल, ही काही लोकांना म्हणजे भीती आहे. आणि जे काही लोक माझ्यावर टीका करतात ना, त्यांनी पहिलं 2029ला त्यांचे मतदारसंघ सांभाळावे. त्या मतदारसंघातनं पहिले त्यांनी निवडून येऊन दाखवावं आणि मग माझ्यावर टीका करा. ऑपरेशन टायगर हे काय सांगून होत नाही. सचिन भाऊ कसे पक्षामध्ये आले, कसे उपसभापती झाले तुम्हाला माहिती आहे. कोणालाच हे माहिती नव्हतं. टायगर ऑपरेशन हे कधीही सांगून झालेलं नाही. आणि शिंदे साहेब काय करू शकतात हे 4 वर्षापूर्वी देखील बघितलेलं आहे, परवा खासदारांच्या बाबतीत देखील बघितलेलं आहे, सचिन भाऊंच्या बाबतीत देखील बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं ऑपरेशन टायगर ऑपरेशन असेल किंवा पक्षप्रवेश असतील हे रोज सुरू आहेत. काल 18 नगरसेवकांनी मूर्तिजापूरचा प्रवेश केला, नगराध्यक्षांनी प्रवेश केला. त्याच्यामुळे आपण फक्त कॉन्सन्ट्रेट आमदारांवर करतोय, पण काल देखील काँग्रेसला मोठा धक्का आहे ना. 1 नगराध्यक्ष आणि 18 नगरसेवक जेव्हा शिवसेना पक्षामध्ये येतात, सगळाच पक्ष येतो, तर ती एकनाथ शिंदे साहेबांची किमया आहे.